महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी नवीन 21 जिल्हे निर्माण करायची बातमी वेगाने पसरत होती। त्यात पुणे जिल्ह्याचं नाव सुद्धा होतं। मुंबईनंतर पुणे हे सर्वात जास्त वेगाने वाढणारं शहर आहे आणि पुण्यातच पिंपरी चिंचवड हे शहर सुद्धा तेवढ्याच वेगाने वाढतंय। यामुळे नागरिकांची संख्या आणि त्यांच्या गरजा सुद्धा वाढतायत। हीच समस्या लक्षात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचं विभाजन करून एक नवीन जिल्हा बनवावा, ज्याचं नाव शिवनेरी द्यावं अशी मागणी ते गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडे करतायत। पण आजच्या पिंपरी चिंचवड मधल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार नाही असं म्हणत स्पष्ट शब्दात नकार दिला। त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या विभाजनावर नेमकं काय घडलं पाहूयात। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। तर झालं असं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या भूमिपूजनाच्या कामासाठी पुणे दौऱ्यावर होते। यावेळी महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्तालय भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने शहरभर ब्रँडिंग केले आणि भाजपला श्रेय घेतलं। याची संपूर्ण शहरात भाजपने होर्डिंग आणि प्रसार माध्यमांमध्ये जाहिरातबाजी केली। या जाहिरातींमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि पक्ष श्रेष्ठींचे फोटो झळकले। महायुतीच्या सरकारमध्ये असतानाही आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र जाहिरातींमध्ये दिसला नाही। ही बाब अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली। त्यावेळी अजितदादांचा पारा चढला। यानंतर पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असेल तर शिवनेरी जिल्हा करा अशी मागणी महेश लांडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोरच केली। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचमुळे पिंपरी चिंचवड प्रगतीपथावर आहे। पिंपरी चिंचवडचा विकास 2014 नंतर महायुतीच्या काळात झाला असा दावा महेश लांडगेंनी अजित पवारांसमोरच केला। पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि 2017-18ला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं। आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते। याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांची मला आठवण काढावी लागते। आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो। भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती, मी काय जास्त बोलणार नाही, शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ। मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ, अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे। नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही। जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही पण मागणी केली होती भाऊ। ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे। तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असे द्यावं असे आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे। त्यानंतर अजित पवार भाषण करायला आले आणि जिल्हा विभाजनाला स्पष्ट शब्दात नकार दिला। जिल्ह्याचे विभाजन होणार अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही, जिल्हा विभाजन करणार नाही। पिंपरी चिंचवडचा विकास मी सुद्धा केलाय। महेश लांडगे नाव घ्यायला का विसरले माहित नाही असा टोलाही त्यांनी लगावला। त्यात काम करणाऱ्यांना श्रेय द्या, कंजूसपणा करू नका, मी सुद्धा 1992 पासून पिंपरी चिंचवडचा विकास केलाय असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगेंना सुनावलं। आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे। 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली। प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो। शेवटी आपण युतीमध्ये ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका, एवढं काही कंजूसपणा दाखवू नका। मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो। आपल्याला सीएम साहेबांच्या देखत सांगतो, आता मला योगेश पण सांगत होता, कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार। एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही। सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे। ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, परंतु उगीच कुठल्या तरी बातम्या देऊ नका। थोडक्यात आज पुणे जिल्ह्याच्या विभाजनावरून महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली।
एकीकडे पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आमदार महेश लांडगेंनी विभाजनाची मागणी केली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र स्पष्ट शब्दात नकार दिलाय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या बाजूने असणार, काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।